और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में, तो मैंने पूछा कौन सी कविता सर? उन्होंने कहा कुसुमाग्रज की कविता है कणा। मैंने कहा सर आई एम सॉरी, पर कणा का मतलब क्या होता है? उन्होंने कहा स्पाइन। छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समझा है। कणा ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूळ वेझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कार भाडणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिकलगाल काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. धन्यवाद. आजचा कार्यक्रम इतका विलक्षण आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं येऊन आपल्यासाठी मराठी भाषेमध्ये कविता सादर करतायत. कोणी अमराठी आहे, कोणी मराठी भाषेमध्ये काम करत नाही, कोणी वृत्तपत्र क्षेत्रातला आहे, कोणी प्रिंट मीडियामधला आहे, कोणी डिजिटल मीडियामधला आहे, कोणी कलाकार आहे, पण ही सगळी माणसं मराठी भाषेतल्या कविता सादर करतायत. मला वाटतं हा व्याप्त विचार ज्यांच्या डोक्यातनं आला आणि ज्यांनी ही मोठ बांधली ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राजसाहेब ठाकरे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत की तुमच्या विजनमधून, तुमच्या विचारांमधून ही वेगवेगळ्या विचारांच्या लोकांची मोठ बांधली गेली आणि एवढा सुंदर कार्यक्रम आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळाला. पुढचं नाव स्पृहाताई. आणि आता इथे मंचावर मी आमंत्रित करणार आहे अशा एका व्यक्तीला. आजच्या कार्यक्रमामधली ही सर्वात सुंदर आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे.